आज ना आपण घरच्या घरी खुसखुशीत पौष्टिक मेथीची मटरी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। ही मटरी बघू शकता, खूप भारी लागते चवीला। चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे। आणि हे बनवून ना तुम्ही एक महिनाभर जरी स्टोअर करून ठेवलं तरी जराही खराब होत नाही आणि चवीला एकदम भारी लागतं। तर यासाठी लागणारं साहित्य बघा, आणि मटरी खूप खुसखुशीत होते। तर आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे सर्वात आधी मेथी। तर मेथी आपल्याला थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायची, त्यामुळे ना कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण ज्या कपाने गव्हाचं पीठ घेणार आहोत ना, त्या कपाने आपण 1 कप इथे मेथी घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाजता येते। आता इथे ना गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि मेथी भाजून घ्यायची तुपामध्ये, म्हणजे काय होतं यामधलं जे पाणी आहे ना ते पूर्ण निघून जातं आणि आपली मटरी जी आहे जास्त दिवस टिकते, खराब होत नाही लवकर। हे बघू शकता पाणी किती सुटलेलं आहे। आता हे पूर्ण जे पाणी आहे ना आपल्याला सुकेपर्यंत आपल्याला ही मेथी चांगली परतून घ्यायची आहे। तर आता बघू शकता मेथीमधलं पाणी बहुतेक आटलेलं आहे, पूर्ण अशी सुकी सुकी झालेली आहे। त्यानंतर याला थोडा वेळ आपण आता अजून भाजून घेतलेली आहे। आता हे बघा मस्त अशी पाणी यातलं पूर्णपणे निघून गेलेला ओलसरपणा। आता याला थंड करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं बघूया। तर इथे ज्या कपाने मी मेथी घेतली त्याच कपाने आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जे पॅकेटचं रेडीमेड पीठ येतं ना ते मैद्यासारखंच असतं, त्यामुळे मटरी खूप छान होते। त्यामुळे मी ते रेडीमेड जे पीठ येतं पॅकेटमधलं तेच वापरलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मटरीला छान असं खुसखुशीतपणा येण्यासाठी घालायचं आहे रवा। तर 2 चमचे इथे मी रवा घालते। हे बघा बारीक रवा घेतलेला आहे, मिक्सरमध्ये वगैरे फिरवायची काही गरज नाही आहे आपल्याला। तर त्यानंतर आता 1 चमचा मी इथे सफेद तीळ घालते। तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण असं मटरी खाताना छान टेस्ट येते। थोडंसं काळी मिरी पावडर घालते, थोडंसं घालायचं हिंग, म्हणजे काय हो डायजेशनचा वगैरे त्रास होत नाही। थोडंसं घालायचं हळद, हलका कलर खूप छान येतो मटरीला। आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते। सोबतच घालूया चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इथे तूप घालते। तूप तेल तुम्हाला जे आवडत असेल ते घालू शकता। यामुळे काय होतं, आता आपण पिठाला तूप चांगलं व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे आपली जी मटरी आहे ना मस्त खुसखुशीत होते। त्यामुळे ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे। आता तूप चांगलं असं पिठाला मी चोळून घेते बघा, 2-3 मिनटं असं या पद्धतीने पिठाला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं। बाकीचेही मसाले मस्त मिक्स होतात। आता मेथी जी भाजून ठेवली होती तुपामध्ये तीही घालून घ्यायची आहे। आता ही मेथी आपण भाजत असतो ना तेव्हा बघा गोळ्या गोळ्यासारखी होते, त्यामुळे काय करायचं छान अशा हाताने सोडून ती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये बघा गुठळ्या झालेल्या आहेत, त्या मी मस्त अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला थोडं घट्ट असं पीठ मळायचं आहे। जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे, लक्षात ठेवा। घट्ट मळल्यामुळे काय होतं, आपली जी मटरी आहे ना ती मस्त खुसखुशीत होते आणि लाटायलाही सोपं पडतं। तर बघू शकता मस्त अशी घट्ट असं पीठ मळून ठेवलेलं आहे। आता हे रवा मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत काय करायचं आपल्याला, एका वाटीमध्ये घ्यायचं आहे 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा तूप घालायचं आहे आणि याचा आपल्याला साठा करून घ्यायचा आहे। जर वाटलंच तुम्हाला की हे मिक्स होत नाही तर थोडंसं अर्धा चमचा तूप तुम्ही घालू शकता अजून। पण जसं तुम्ही मिक्स करत जाल ना तसं हे छान असं फेटलं जातं आणि मस्त असं क्रीमसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तरी बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। जशी फेटत गेली तसं हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपला हा साठा तयार झालेला आहे। पीठही आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे बघा। मेथी आणि आपण जे यामध्ये मसाले घातलेले होते ते सगळे पिठामध्ये छान असे उतरलेले आहे आणि रवाही चांगला सॉफ्ट म्हणजे मुरला गेलेला आहे। आता याचे ना मी 3 समान भाग करून घेते, म्हणजे आपल्याला पोळी लाटायला सोपी पडेल। तर 1 कप गव्हाच्या पिठापासून खूप सारी मटरी तुमची तयार होते। आता याला सुखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची पातळ पोळी लाटायची आहे, लक्षात ठेवा। जास्त जाड पोळी लाटायची नाही आहे। जेवढं पातळ पोळी लाटाल ना तेवढंच तुमची मटरी आहे मस्त खुसखुशीत होते आणि व्यवस्थित तळली जाते। त्यामुळे जास्त घाई नाही करायची, पातळ एकदम पोळी लाटून घ्यायची। बघू शकता किती पातळ आपण पोळी लाटून घेतलेली आहे। आता काय करायचं, जो साठा बनवला होता ना तो पूर्णपणे या पोळीवरती लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित लागला पाहिजे। बघा साठा लावून आपण पूर्ण पोळी कवर करून घेतलेली आहे। आता यावरतीच ना आपल्याला सुखं पीठ लावायचं आहे, म्हणजे काय होतं, ज्या
आपल्या मटरीला लेअरही छान येतात आणि असं खुसखुशीत आपली मटरी होते. तर सुकं पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर बघा 2 साईडने या असं मध्यभागी असं फोल्ड करायचं आहे आणि याला वरूनही परत साठा लावून घ्यायचा आहे. बघा दोन्ही साईडला व्यवस्थित साठा लावून घेतलेला आहे आणि परत सुकं पीठ लावून घ्यायचे. प्रत्येक वेळी साठा लावल्यानंतर सुकं पीठ लावून घ्या, लक्षात ठेवा. आता वरच्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि याला परत असं फोल्ड करून सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची परत आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आपल्याला, याला चौकोनी फोल्ड केल्यानंतर चौकोनीच अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला मटरी बनवायला सोपं पडेल. चौकोन असल्यामुळे सहज लाटता येते. अशी सर्व बाजूने अशी फिरवून फिरवून आपण ही पातळ लाटून घ्यायची आहे बरं का. तर बघू शकता व्यवस्थित लाटली जाते आणि मस्त अशी पातळ पोळी लाटून झालेली आहे. आता परत याला आपल्याला जो साठा बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. असं आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे मटरी जी आपली ना आतून मस्त अशी पोकळ खुसखुशीत होते आणि खायलाही छान लागते. वरून सुकं पीठ आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. म्हणजे एका पोळीला फक्त 2 फोल्ड लावायचे. वरच्या साईडने आपण साठा लावून घेतलेला आहे, थोडंसं सुकं पीठ आणि परत दुसरी साईड पहिल्या साईडवरती ठेवायची आणि आपल्याला हलकंसं लाटणं फिरवायचं आहे बरं का. जास्त प्रेशर द्यायचं नाही, हलक्या हाताने असं थोडंसं लाटणं फिरवायचं, म्हणजे काय होईल, व्यवस्थित चिकटले जातील. आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा सुटणार नाही. आता याचे ना आपल्याला पीसेस कटिंग करून घ्यायचे आहेत. तर साधारण अर्धा इंच एवढे मी असे पीसेस कटिंग करून घेते, म्हणजे काय मटरी दिसायलाही सुंदर दिसते आणि आपल्याला तळायलाही सोपं पडतं. किंवा तुम्ही असं पुरीसारखंही कट करू शकता. एवढी प्रोसिजर तुम्हाला नसेल करायची तर पोळी लाटून तुम्ही गोल गोलही पुरीसारखंही कट करू शकता छोट्या छोट्या. आता मटरी बनून झालेली आहे. तेलही चांगलं गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये मस्त अशी ही मटरी सोडायची आणि जोपर्यंत ही व्यवस्थित एका साईडने तळून सेट होत नाही तोपर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही आहे, लक्षात ठेवा. गॅस इथे मीडियमपेक्षा कमी ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं, मटरी आतपर्यंत तळली जाते. तर बघा जसे जसे हे तळत जाईल ना तसं तसे आहे ना लेअर सुटत जातात. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही. आपोआप ते लेअर सुटू द्यायचे आणि व्यवस्थित तळू द्यायचं बघा. तर या पद्धतीने आपण ही मस्त अशी मटरी तळून घेऊया. गॅस एकदम कमी ठेवलेला आहे, जास्त फास्ट ठेवायचं नाही, कारण ही मटरी ना आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली पाहिजे आणि खुसखुशीत झाली पाहिजे, तरच जास्त दिवस टिकेल, नाहीतर खराब होईल. तरी बघा मटरी आपण अशी तळून घेतलेली आहे. आता याला काढून घेऊया आणि बाकीचीही मी मटरी तळून घेते. मस्त खुसखुशीत अशी आपली घरच्या घरी कमी खर्चामध्ये मटरी तयार होते आणि पौष्टिक आहे, हेल्दी आहे. मेथी ही मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे, तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका. आणि ही मटरी बघू शकता किती खुसखुशीत झाली आणि चवीला एकदम भारी लागते आणि जशी जशी ही थंड होत जाते ना तशी अजून खुसखुशीत होते. तर एकदा नक्की